त्या काळात पैसा नव्हता आम्हाला, नुसता आण भाकरीवर आम्हाला ठेवलं त्याने. मग आपलं त्यांची एक म्हैस सांभाळायचो मी. आमचं बंधुराज आपलं त्यांच्यापाशी 1-2 म्हसरं 1-2 गाया होत्या, तीच ते आपला जोपना करायचं. पण मला संग घेऊन जायचो आम्ही, भाकरी फाडक्यात बांधून नेतो, फाडक्यात बांधून न्यायचो. मी एकदा असा काळ आला मारापुरातनं तावशीला जित्रा बांधायची होती चारायला, कारण त्यांची जमीन तावशीत होती. मग तिथे त्या फॉरेस्टात आणून जित्रा चारायची होती. मग अशी नदी फुल भरलेली होती. नदी फुल भरल्याची नंतर मग जायचं आहे म्हणले. मग अशी 2-4 जण गुराकी होती त्याच्या जोडीची, आमच्या बंधुराच्या, त्यांच्या ओळखीची. ती दंडाकड थोडी कळती होती. मी अनकळता होतो, मी बारका होतो. लय झालं तर मी 12-13 वर्षाचा असेल. मग आता म्हणले मला गुरावर तर ठेवलेली एकच म्हैस माझ्याकडं आपली, ती पण लंगडीच म्हैस होती, सुका पाटलाच्या भावाची म्हैस, असं खुरडायची पायानं. मग त्याच्यावर ठेवलेलं मला आपलं भाकरीवर. मग जागवायला कोण नाही. लहानपणी आईवडील वारले, आईवडिलाचा गण नाही. मी आईवडील मी बघितली पण नाही. ती माझा सांभाळ केला बहिणीनं, पण कळायला लागल्यानंतर भावानं मला गुरावर ठेवलं. कारण पोटानं मारायला लागले काहीतरी म्हणून शेणं. त्याचं पोट जागवायचं का माझं पोट जागवायचं. नंदा पाटोळे, शाहीर, आता बहिणीची पितळी कॅसेट त्यांनी जी नाव कमवलं, शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर, महाराष्ट्रात गाजवलं. ते आम्ही सख बहिणी भावंड 2 जण, तो नंदा आणि मी गोविंदा. वामन पाटोळे चुलत भाऊ माझा, माया पाटोळे माझी चुलत बहीण, छाया पाटोळे माझी सखी बहीण,